आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। पुण्यातील मुंढवा येथील दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी सुमारे 300 महार कुटुंबाच्या महार वतनाची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप करत अभेडिया 3 एंटरप्राइजेस LLP या कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यासह एका व्यक्तीविरोधात मुंढवा येथील एका तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। प्रकाश हिरामन ढाले राहणार मुंढवा, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे मुंढवा, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील सवे नंबर 88/1, 88/2 सह मिळकत क्रमांक सिटी सवे नंबर 1178 ही समस्त महार समाजाची एकत्रित सामायिक हिस्स्याची वडिलोपार्जित मालकी हक्काची जमीन आहे। या जमिनीची महार वतनी असण्याची सनद सन 1800 पासून त्यांच्या नावे आहे। तक्रारीनुसार सदर महार वतनी मिळकतीचे कुलमुक्त्यार पत्र केवळ न्यायालयीन कामकाजाकरिता सन 2006 मध्ये मे पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर्स तर्फे शीतल कृष्णचंद तेजवानी यांना काही मूळ वतनदारांनी दिले होते, परंतु हे कुलमुक्त्यार पत्र बेकायदेशीर ठरवून ते रद्द करण्यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2008 रोजी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती। या बेकायदेशीर कुलमुक्त्यारपत्राचा आधार घेत शीतल कृष्णचंद तेजवानी यांनी दिनांक 20 मे 2025 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 4, बावधन येथे दास्त क्रमांक 9018-2025 अन्वये शासनाची आणि मूळ मालकांची फसवणूक करून अभेडिया 3 एंटरप्राइजेस LLP तर्फे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या नावाने बोगस आणि बेकायदेशीर खरेदी खत तयार केले। या संपूर्ण व्यवहारात अभेडिया 3 एंटरप्राइजेस LLP चे दुसरे भागीदार पार्थ अजित पवार हे देखील सहभागी असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे। वरील तीनही आरोपींनी संगनमत करून समस्त महार समाजाची फसवणूक केली आहे, त्यांची वतनाची जमीन हडप केली आहे आणि बेकायदेशीर व खोटे दस्तऐवज तयार करून जमीन बळकावली आहे, अशी माहिती आपल्याला नुकतीच दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी मिळाली, असे तक्रारदार प्रकाश ढाले यांनी नमूद केले आहे। वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात पुण्यात आंदोलन केले असून आमची जागा आम्हाला मिळायला पाहिजे आणि यावर केला कॅन्सल व्हायला पाहिजे। वतनाची जागा आहे, पवारवर पाटीलवर केस व्हायला पाहिजे। येतोय ना, पंतप्रधानचा मुलगा जरी असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। अहो, आमच्या गरीबावर अन्याय होतोय। जागा आमची 43 एकर 30 गुंठे जागा आहे, ही अशी लाटली गेलेली आहे। आमचे 300 कोटी आम्हाला जागा पुढे नाही, ही जागा आमची आहे, आम्हाला जागा मिळायला पाहिजे ना आमच्या समाजाला। मुलाच्या नावावर 48 तासात जागा बिगा सगळी तयार होती, तर आमच्या नावावर आम्ही मालक असून आमच्या नावावर का होत नाही? आमच्या मूळ मालकाच्या नावावर जागा व्हायला पाहिजे। आत्महत्या करू, आत्महत्या करणाऱ्या लोकांविरोधात कायदेशीररित्या अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार तक्रार दाखल केली आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे विभागीय संपादक श्याम जाधव सर, पुणे।